सातारा तालुक्यातील नांदगाव परिसरात कृष्णा नदीचे पात्र पुन्हा एकदा कोरडे पडण्याचा प्रकार समोर आला असून यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याबाबत गंभीर आरोप करत काही व्यक्तींनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत बेकायदेशीररित्या नदीचे पाणी वळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे। संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी सांगितले की कृष्णामाई ही शेतकरी आणि नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे। या नदीवर शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अवलंबून आहे। सत्तेचा गैरफायदा घेत पाणी पळवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत हे त्वरित थांबले पाहिजे, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। या प्रकरणावर प्रशासनाकडून अद्याप अधिकृत कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही, मात्र परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप होत आहे। प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषी कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केली आहे।